हरिओम. 2005 नवीन वर्ष दरवर्षीप्रमाणे सुरू होत आहे. आम्ही कसे आहोत तसेच आहोत, पण असं होऊन चालणार नाही. असं आकाशाकडे शांतपणे बघत राहील रात्रीच्या वेळेस की माणसाच्या मनाला एक शांतता येते. आजूबाजूला किती मोठी यंत्रांची मशीन्सची काही माणसांची गडबड चालू असेल, परंतु त्या शांत आकाशाकडे बघत राहण्याने माणसाच्या मनाला एक शांतता प्राप्त होते. ते लक्षावधी किलोमीटर्स अंतरावर असणारे तारे ग्रह आम्हाला माहीत पण नसतं कोणाचं नाव काय. आम्हाला फक्त आपले चंद्र सूर्य माहिती असतात. जेमतेम मृग नक्षत्र माहीत असतं नाही, तेही नाही. पण छान वाटलं. हा निसर्ग आकाशापासून सुरू होतो आणि पृथ्वीपर्यंत येऊन थांबतो. ही पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. ह्या पंचमहाभूतांचा खेळ म्हणजे ही सगुण साकार प्रकृती. हे मला जे दिसते ते दृश्य स्वरूप आम्ही त्या परमात्म्याला आळवतो. आळवणारे आम्ही त्या पंचमहाभूतांनी बनलेले आहोत. आमचे शब्दही त्या आकाश आणि वायू महाभूतांनीच बनलेले आहेत. पण त्याच्या मागे अग्नी असावा लागतो आमच्या अंतरंगातला. आम्ही बघतो, नेहमीच्या अनुभवाने बघतो की ज्या विस्तवावर मी स्वयंपाक करतो, अन्न शिजवतो, ते अन्नसुद्धा मला भांड्यात शिजवावं लागतं. मी म्हटलं तांदळाचा गोळा घेईन आणि चुलीमध्ये ठेवीन, त्याचा भात होईल का? नाही होणार. निसर्गाशी आमचं नातं खूप जवळच असतं, परंतु आम्ही ते विसरून जातो. हा निसर्ग म्हणजे त्या परमेश्वराचंच एक स्वरूप आहे. हा निसर्ग हा त्या परमेश्वराचा एक दूत आहे. आम्हाला त्या परमात्म्याशी जोडणार, त्या परमात्म्याला आमच्याशी जोडणार. आम्ही त्याची प्रार्थना करतो. दत्त म्हणून, सद्गुरू म्हणून, महाविष्णू म्हणून, कोणीही म्हणून आम्ही त्याची प्रार्थना करतो. पण प्रार्थना करताना आमच्या मनामध्ये एकच भाव असतो की संकटी रक्षी शरण तुला. मी तुला शरण आलो परमेश्वरा. संकटांपासून माझं रक्षण कर. ज्या संकटात मी आहे त्याच्यापासून माझं रक्षण कर. त्याची येणारी संकट आहे त्याच्यापासून माझं रक्षण कर. आणि तो करतो, तो धावतो. आमची एवढी मोठी पापांची रास जमा झालेली आहे की प्रत्येकासाठी धावत सुटतोय. आणि तो धावतोय प्रत्येकासाठी हे दिसत असताना सुद्धा मी मात्र त्याच्या विरुद्ध दिशेने धावायला सुरुवात करतो. हे आम्हाला कळलं आहे. आणि मग जेव्हा आम्हाला हे कळेनासं होतं, तेव्हाच आमचे कष्ट सुरू होतात. आम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणतो. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र, ह्याचं पालुपदच मुळी काय? घोरात कष्टात उद्धर आसमान नमस्ते. परमेश्वरा, मी तुला नमस्कार करतो. घोर कष्टांपासून माझा उद्धार कर. घोर कष्ट म्हणजे काय? डिझास्टर. आध्यात्मिक पातळीवरती जे घोर कष्टधरण स्तोत्राचं पठण आहे, तेच आमच्या व्यावहारिक मर्त्य पातळीवरती अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे. इथे एवढे लोक आम्ही बसलेलो आहोत. बापूने आमच्या वारंवार कोकणून सांगितलं, पण आम्ही किती जणांनी कोर्स केला आता म्हणून मला माहिती आहे. हजारोनी लाखोनी केला आहे. पण इथे बसले किती जणांनी केलं? आम्हाला वाटतं आम्हाला काय करायचं आहे? आमच्या मुलाने केलं ना बस झालं, माझ्या नवऱ्याने केलं ना बस झालं, माझ्या बायकोने केलं ना बस झालं. जेव्हा वेळ आली, आम्ही बघितलं 8 दिवसापूर्वी या निसर्गाचं रौद्र तांडव. नवरा, बायको, आजी, आजोबा, मुलगा, सुना, नातवंड, पुतणे, सुतणे सगळे बाजूला उभे होते. हातात हात धरून एकमेकांच्या पोहायचा प्रयत्न केला, पण एका लाटेसरशी सगळं नेस्तनाबूत होऊन गेलं. आणि केवढा मोठा आशियाचा प्रचंड परिसर एका क्षणात होते असं नव्हतं झालं. आम्ही एकमेकांचे हात घट्ट धरले होते, पण सगळेजण एकदम बुडले. मदतीला कोण येतो? हा माझा काका, ही माझी बायको, हा माझा नवरा, हा माझा मुलगा, ही माझी सून, हा माझा अमुक, हा माझा तमुक, हा माझा प्रियकर, ही माझी प्रियसी. सगळं खरं मी नाही म्हणत नाही. मला कोणाला संन्यासी बनवायचं नाही आहे.
पण हे सगळ्यांनी हात धरले तरी ती सुनामी वेव तिच्यापासून मला कोणी वाचू शकलं नाही हे लक्षात आलं पाहिजे. मग वाचले जे फक्त त्याचा वरद होता तेवढेच वाचले, बाकी कोण नाही. आम्ही घोर कष्ट धरून स्तोत्रही म्हणत नाही, परमेश्वराची प्रार्थनाही करत नाही, आणि त्याचंच पंचमहाभूतात्मक स्वरूप असणारं, पार्थिव स्वरूप असणारं डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पण आम्ही करत नाही. आणि हा कोर्स करता करता आम्हाला कळतं की हा कोर्सचं मूळ बोधवाक्यच काय, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. हे आम्हाला घोर कष्टातून वाचवण्यासाठीच आहे. मी 50 वर्षाची बाई आहे की 60 वर्षाचा पुरुष आहे, अरे जेव्हा ते संकट येतं ना तेव्हा तुमचे तुम्ही एकटे आणि तो भगवंत, बाकी कोणी कुणाचं नसतं, लक्षात ठेवा. पण हेच आम्हाला कधीही समजत नाही. आमचं दररोजचं नित्याचं नीट चाललंय ना, बस काय करायचं आम्हाला लोकांना वाचवून. जेव्हा ती लाट आली ना त्याच्या अगोदर एक क्षण नाचत गाणी गात आनंदाने किती जीव तिकडे बागडत असेल विचार करा माझ्या किनाऱ्यांवरती. जर तुम्ही चित्र नीट टीव्हीवरची बघितली असल्यास, मला माहिती आहे घराघरात टीव्ही आहेत, एका क्षणात ती आली आणि माणसं उभी असलेली गेली. कुठल्या क्षणाचा भरोसा आहे मला सांगा. एवढे लाखो ज्योतिषी या भारतात पसरलेले आहेत, कुठल्या ज्योतिषाने भविष्य वर्तवलं होतं की तामिळनाडूमध्ये असं होईल? कोणी नाही. ज्याने दाखवायचं त्याने सुंदरपणे आधीच दाखवून दिलं होतं की या समुद्रातून किती लाटा उसळल्या, ते तारणारा जो आहे त्याने दाखवून दिलं की मी या समुद्रावरही उभा आहे आणि खूप उंच उभा आहे. आणि प्रत्येक मी जरूर पडली ज्योतिषाच्या दाराशी फिरत राहतो. माझं म्हणणं काहीच नाही, ज्योतिषशास्त्र आहे, पण ज्योतिषी मला तारू शकत नाही. आणि ज्योतिषी तारणं लांब राहिलं, कोणी हे भविष्य वर्तवलं की एवढ्या मोठ्या लाटा येऊ, एवढी लाखो लोक, आज 2.5 लाख लोक गेले, एवढी लोक जाणार आहेत. तो जो एक आहे ना, एकमेव तो सद्गुरू, तो महाविष्णू, तोच फक्त तारतो. तो दोन्ही हात पसरून उभा असतो की बाळांनो मी तुमची वाट बघते, तुम्ही या. मी तुमचं बोट पकडायला तयार आहे, पण तुम्ही माझं बोट पकडायला तर तयार व्हायला पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. नदीमध्ये तुम्ही बुडता आहात, समुद्रामध्ये तुम्ही बुडता आहात, जी बोट बुडणार नाही अशा बोटीमध्ये मी चढायला तर पाहिजे. ती बोट मला दिसत असून जर मी ठरवलं या बोटीत मला चढायचंच नाही तर मग मला कोण वाचवू शकेल? आम्ही घोरात कष्टात उद्धरास्वामाला नमस्ते म्हणतो, मला माहिती आहे, पण त्याबरोबर तशी क्रियाही माझ्या हातून व्हायला हवी. अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स मला करायला हवा. काही जण भीती, बापरे दुसऱ्या मजल्यानं मुलं उतरतात शिडी बांधून किंवा दोरीवरनं. आम्हाला प्रत्येकाला नाही करायचं आहे, म्हणजे बेसिक मुलं तर तरी आम्हाला कळली पाहिजे. उद्या जेव्हा वेळ येते ना राजानो, तेव्हा विचार करायला पण वेळ नसतो. विचार करायला पण वेळ नसतो हे आम्हाला कळलं पाहिजे. हाक मारायला त्याला पण वेळ उरत नाही. आणि मग तेव्हा एका क्षणामध्ये आठवून जातं की मी आयुष्यभर काय केलं. मी आयुष्यभर त्याला मनापासून कधी माझं म्हटलंच नाही. त्याने 100 गोष्टी चांगल्या दिल्या, एक गोष्ट माझ्या आयुष्यात वाईट घडली की मी त्याला दोष दिलाच, हे पहिल्यांदा थांबवा. प्रत्येक माणसाचे घोर कष्ट तिकडे सुरू होतात जेव्हा तो देवाला दोष द्यायला लागतो. तो कधीही अन्याय करणार नाही आणि त्याने कधीही अन्याय केले नाही हे पहिल्यांदा मला माझ्या मनाला पटवायला पाहिजे. माझं काही दुर्दैव असेल, माझं काही प्रारब्ध असेल, पण मी त्याला कधीही दोष देणार नाही हे पहिल्यांदा प्रत्येक मानवाने शिकलं पाहिजे. हीच मी मागे आपली रामरक्षा चालू असण्याच्या आधी सांगितलं की मानवाची सगळ्यात मोठी चूक काय करते, माझ्या प्रत्येक गोष्टीला भगवंताला जबाबदार धरतो. जबाबदार तू आहेस, त्या जबाबदारीतून सोडवायला तुला तो तयार उभा आहे. प्रत्येक संकट तू ओढून घेतली आहेस, तुझ्या मागे तो उभा आहे. मी आहे संकटात म्हणे सुद्धा तुझ्या बरोबर म्हणायला, पण तू त्याचं बोट धरायला हवंस. आम्ही रस्त्याने जाता येता परमेश्वर नमस्कार करत राहतो, जरूर पडली की मग फारच करतो, पण त्याच्यामध्ये मात्र आम्हाला त्याची आठवण पडत नाही. आणि नुसतं आठवण करून पण उपयोगाचं नाही. भगवंताचं नाव घ्यायचंच, पण ते कसं? जेवणाच्या ऐवजी आम्ही भगवंताचं नाव घेऊ चालेल का? नाही चालेल. आम्हाला माहिती आहे की जेवण मला पाहिजेच. अंगावरचे कपडे घालायची भगवंताचं नाव घेतलं चालेल का? चालणार नाही. ते फक्त कोणाला चालेल जे दिगंबर आपदाला पोचलेत त्यांच्यासाठी. मग इकडच्या बाबतीत मात्र बाकी आम्ही म्हणतो की बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं नुसतं नाव घेतं की माझं काम होईल, होतच. पण कधी जेव्हा माझा भाव तसा असेल खराखुरा तेव्हा
आणि प्रत्येक गोष्टीबद्दल भगवंताची शेंडी धरायचं मी पहिल्यांदा थांबवतो तेव्हा. राजानो, ह्या मोठ्या डिझास्टरमध्ये ही गोष्ट शिकण्याजोगी आहे. आम्ही फक्त हळहळलो, चुकचुक केलं. पण एक विचार करा की जर मी त्या जागी असतो तर, मी फिरायला गेलो असतो तर काय झालं असतं. आपल्यामध्ये काही मंडळी गेली होती, त्याच आसपास होती, त्याच ठिकाणी पण होती, पण अलगद बाहेर आलेली होती आधीच, अगदी मोजके क्षण अगोदर. आणि आम्ही जर तिकडे असतो ती लाट येते हा विचार करा, डोळे बंद करा, विचार करा की तिची लाट माणसा घेऊन ती मला घेऊन जाते. मग आपोआप तोंडातून त्या रामाचं नाव निघेल, त्या कृष्णाचं नाव निघेल, त्या सद्गुरूचं नाव निघेल. मनापासून सांगतो राजानो, 2007 बद्दल मी तुम्हाला वारंवार सूचना देतो. जेव्हा मी पहिल्यांदा 2001 साली ह्या विषयावर बोललो तेव्हाच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की बाबांनो, 2004 समता अनेक वाईट गोष्टी सुरू होतील आणि 2007 ही सीमा आहे की जिथून खूप मोठ्या प्रचंड घटना घडायच्या. त्यासाठी आपल्याला तयार व्हायला पाहिजे. मी 2002 साली जेव्हा 3 ऑक्टोबरला बोललो तेव्हाही परत मी हेच सांगितलं. आमचा बापू सांगतो, ओरडून सांगतो, काय जरूर पडली त्याला. मी इथे तुम्हाला गोड काय लागेल ते बोलायला बसलेलो नाही, हे लक्षात ठेवा बाळांनो. तुम्हाला छान वाटावं अशा गोष्टी सांगायला आणि तुमचं 2 तास मनोरंजन करायला मी इथे आलेलो नाही. मला जे बोलायचं आहे ते बोलण्यासाठी मी इथे येतो. तुम्ही ऐका किंवा ऐकू नका, प्रश्न तुमचा आहे. जो ऐकेल तो माझा आहे, जो ऐकणार नाही तो पण माझाच आहे. पण त्या 2 मध्ये फरक आहे. जो ऐकेल त्याचं बोट मी पहिलं धरीन. मी तुम्हाला अगदी मनापासून दरडावतो राजानो, आता तरी सावध व्हा. या एवढं मोठं रौद्र भीषण स्वरूप बघितल्यानंतर तरी स्वतःच्या मनाला जाग करा. आमचा बाबू चरखा फिरवायला आम्हाला सांगितलाय. तो चरखा फिरून काय बापूला कपडे घालायचे मला सांगते. हे सगळे कपडे आम्ही कोणाला देतो, का देतो, हे चक्र फिरण्याच्या मागची मी योजनाही तुम्हाला सांगितली. त्याच्यावर तो मंत्र म्हणता येईल, तो नाही म्हणता आली तर पाहिजे तो मंत्र म्हणा, पाहिजे तर नामस्मरण करा, पण ते चक्र फिरू दे. ते चक्र आहे आणि कुठेतरी ते त्याच्या चक्राशी निगडीत आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं. पण आम्हाला घर बसल्या काही काम धंदा नसताना सुद्धा आम्ही ते चक्र पण फिरवायला तयार नाही. मग आम्हाला काय करायचं, फक्त खायचं प्यायचं आणि मजा करायचं आणि गतानुगतिकपणे कुठली लाट येऊ, कुठलाही भूकंप येऊ, कुठलेही ॲक्सिडेंट होऊ, आम्हाला त्याच्याबरोबर शरण जायचं आहे. आम्ही एवढे हतबल आहोत का? नक्कीच नाही. जर आम्ही आमच्या बापूला आमचा मानत असू तर आम्ही हतबल नाही आहोत. 108% आम्ही ताकदवर आहोत कुठल्याही संकटाशी यशस्वीपणे तोंड देण्यासाठी. मरत तोंड देण्यासाठी नाही, यशस्वीपणे तोंड देण्यासाठी. पण आम्हाला त्यासाठी कष्ट स्वतःला करायला हवे. तुम्हाला बरं नाही आहे म्हणून तुमच्या बायकोने गोळी घेऊन चालेल का? नाही चालणार. तुम्हाला भूक लागली म्हणून तुमच्या आईने जेवून चालेल का? नाही चालणार. तुमचं तुम्हाला जेवायला पाहिजे, तुमचं तुम्हालाच गोळी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाचा प्रवास स्वतःच करायचा आहे. मला प्रत्येकाला मदत करतो, बायको करते, नवरा करतो, आई करतो, मुलगा करतो, सगळं करतो. पण शेवटी माझा प्रवास हा माझ्या प्रवासावर अवलंबून हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. प्रत्येकाला कळलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर मी मनापासून राजानो, स्वतःला मदत करा आधी. स्वतःला आधी मदत करा. मी सांगितलं मला गुरुपौर्णिमेला काय द्या? रामरक्षा द्या, घोरकष्टोधरण द्या. ह्याचं पुस्तक आणून देऊ नका. म्हणा रामरक्षा, म्हणा घोरकष्टोधरण आणि माझ्या बँकेत राहून टाका. ते मी खाणार नाही आहे राजानं, लक्षात ठेवा. मला कोणाचं काहीच नव्हतं. पण ते रामरक्षा घोरकष्ट माझ्या बँकेत आलं ना की त्याच्यावर मग कधी वेळ पडल्यावर व्याज द्यायचं हे मी बरोबर जाणतो. ते तुम्ही जाणत नाही. पण तेवढंही आमच्याच्याने होत नाही की आम्ही रामरक्षा घोरकष्ट बापूने सांगितलं बापूसाठी म्हणू आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी बापूला देऊन टाकू. ते पण आम्ही आमच्याकडे ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणा, करा. आणि अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्रत्येकाने स्वतःला शिकवायचा प्रयत्न करा. आम्हाला कळलं पाहिजे कुठे भूकंप झाला आणि कुठपर्यंत त्या लाटा पसरल्या. आमच्या रत्नागिरीपर्यंत सुद्धा त्याचं पाणी बरंच साथ शिरलं. आणखीन थोडा अलीकडे झाला असतं विचार करा काय झालं असतं. पण आम्ही हा विचार करत नाही. टी व्हीवरच्या बातम्या आम्ही ऐकतो, एक दिवस पोटात धस्त होतं, दुसऱ्या दिवशी आम्ही रुटीनली बघत राहतो. हे सोडून द्या. मी वारंवार तुम्हाला सांगत आलो होतो 2000 पासून की 2004 समता हे सगळं सुरू.
आणि 2007 सुरू होता होता संपूर्ण विश्वभर पृथ्वीभर अनागोंदीचा कारभार मागायचा आहे. त्यामध्ये कोण वाचणार आहे? जो मनापासून भक्ती करेल, जो मनापासून सेवा करेल, फक्त तोच. राजानो, मनापासून सांगतो, माझी धमकी म्हणा, माझं ओरडणं म्हणा, माझं शिव्या घालणं म्हणा, पण मी मनापासून तुम्हाला परत परत सांगतोय, देवाचं नामस्मरण करा, भक्ती करा, सेवा करा, तो चरखा चालवा. आणि त्याच्याबरोबर अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट जी अनिरुद्धाने सुरू केली तिचा फायदा घ्या. शेवटी फक्त माझा साथी तो पार्थाचा सारथीच असतो हे लक्षात ठेवा, बाकी कोणी नाही, कोणीही नाही. आम्ही सगळं करू, पण हे आधी करू. जेवण्याच्या अगोदर श्वास घ्यावा आणि श्वास घेण्याच्या अगोदर हृदयाचं स्पंदन व्हावं, हा नियम आम्हाला नीट कळला पाहिजे. आम्ही रामरक्षा सुरू केली त्यापासून आम्ही रामरक्षेच्या जन्माची कथा बघितली. ती कथा पण आम्हाला काय सांगते? घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते. ही रामरक्षा आहे, ही रक्षण करणारी आहे. आणि ह्या रामरक्षेमधला आज पुढचा शब्द आमचा कुठला आहे नेमका? नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम वामांकारुड सीता मुख कमल मिललोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम दरत मुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. नव कमल दल, नवीन नुकतंच उमललेलं असं नाजूक नव कमल दल, असं कमळाचं फूल आहे, नुकतंच उमळलंय, कळीचं नुकतं फूल होत आहे, कमळ होत आहे. आणि त्याची जी पाकळी आहे ना, नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. त्याची पाकळी किती सुंदर असते हे आम्हाला बघायला पाहिजे. आधी बाजारात जाऊन कमळाचं फूल आणून ते बघून मला ते कधी कळणार नाही. कधीतरी कुठल्या होडीमध्ये बसून कुठल्या तरी तलावामध्ये जाऊन उमलणारं कमळ बघायला पाहिजे. त्या कमळाला हात लावून बघता आला पाहिजे. त्याचा तो तेजपुंज लोभसवाणा रंग मला बघितला पाहिजे आणि त्याच्यातून उमलणारी प्रसन्नता मला बघायला पाहिजे. मग मला कळेल नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. की ही जी कमळाची दळ आहे, कमळाच्या पाकळीचा आकार हा त्या रामाच्या डोळ्यासारखा आहे. ह्या महाविष्णूचे कुठलाही अवतार असो, डोळे हे हा कमलाक्ष आहे, हा राजीवनय आहे, हा राजीव लोचन आहे. आणि हे जे राजीव लोचन डोळे आहेत, इथे बुधकौशिक मुनी आम्हाला सांगतायत, बुधकौशिक ऋषी आम्हाला सांगतायत की नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्न. स्पर्धा कशामध्ये? त्या पाकळीमध्ये आणि रामाच्या डोळ्यामध्ये नाही. ही प्रसन्नतेमधली स्पर्धा आहे. त्या कमळ दलाला बघून जी प्रसन्नता उत्पन्न होते, ते कमळ दल जसं प्रसन्न आहे तसे ह्याचे डोळे प्रसन्न आहेत. ते जसं उमलणार आहे तसे ह्याचे डोळे आम्हाला उमलवणार आहेत. हा राम कसा आहे तर नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, प्रसन्न नयनांचा आहे. इथे आम्हाला कळलं पाहिजे की बुधकौशिक आम्हाला सांगतोय की हा प्रसन्न नेत्रांचा आहे. म्हणजे हा आम्हाला अशांती कधीच देऊ शकत नाही. माणूस खोटं बोलू शकतो, माणसाचे डोळे कधी खोटं नाही बोलत. आम्हाला माहिती आहे डोळ्यामधल्या भावना खऱ्या बरोबर असतात. ह्याच्या डोळ्यामधून काय निघतं तर प्रसन्नता, आनंद, प्रेम, दुसरं काहीच ह्याच्या डोळ्यातून निघत नाही. ह्याच्या डोळ्यातून कधी राग निघाला ना राजानो, क्रोध निघाला तरी तो प्रसन्न करणाराच असतो. लक्षात ठेवा, आम्हाला कळलं पाहिजे. साईबाबांनी बिब्याचे गोळे करून भक्ताच्या डोळ्यात घातले, त्या भक्ताचे डोळे फुटले नाहीत हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण हा नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्न. बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. डोळे काही देत नाहीत, डोळे फक्त घेतात आतमध्ये, ज्ञान घेतात, बघण्याचं ज्ञान घेतात, ज्ञानेंद्रिय आहेत. पण इथे मात्र डोळे देणारे आहेत. बाकीच्या प्रत्येक माणसाचे डोळे हे प्रसन्नता घेणारे आहेत, हे काही ते बघणारे आहेत. हा एकमेव असा आहे ज्याचे डोळे काहीतरी देणारे आहेत. आपण प्रत्येक मानव काय करतो? आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो, आम्ही डोळ्यांनी देतो काय? काहीच देऊ शकत नाही. हा एकमेव असा आहे
की जो देतो आणि काय देतो तर प्रसन्नता देतो. आणि ते सुद्धा कशी प्रसन्नता? सदैव नवनवीन प्रसन्नता. सदैव ह्याचे डोळे हे टवटवीत आहेत. सदैव ह्याचे डोळे हे नवकमल दलच आहेत. सदैव ह्याचे डोळे नवीन आहेत, नूतन आहेत. हा अजय आहे, हा अमर आहे, हा कधी मेला नाही, हा कधी मरणार नाही. हा फक्त येतो जातो त्याच्या इच्छेनुसार. त्यामुळे ह्याचे डोळे जे आहेत हे सदैव त्या नवीन उमलणाऱ्या पाकळीसारखेच आहेत. सदैव प्रसन्नताच देणार आहेत फक्त. आणि महत्त्वाचा ह्याचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे की हे उमलणाऱ्या कमळाच्या पाकळ्या आहेत, मिटणाऱ्या कमळाच्या पाकळ्या नाहीत. म्हणजेच ह्याने डोळे आपले आणि डोळ्यांच्या पापण्या जरी लौकिकदृष्ट्या बंद केल्या तरी ह्याचे डोळे कधीही बंद होत नाहीत. आम्ही उद्या देवाच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हटलं मला काय पाहिजे ते मी करून घेतो आणि मग हात बाजूला काढतो. राजानो, ही फसवणूक स्वतःची करतात. त्याची फसवणूक कोणीही करू शकलं नाही. करायची असेल तर तो मात्र फसवणूक व्यवस्थित करू शकतो, हे आम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवलं पाहिजे की बुधकौशिक ऋषी आम्हाला सांगतो की नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, की ह्याचे हे डोळे हे उदयाचे डोळे आहेत, अस्ताचे आहेत. त्यामुळे सदैव उघडे आहेत. पापण्या भले मिटलेल्या असतील पण तरीही हा आम्हाला बघतच असतो. आणि अशा रामाचं आम्हाला ध्यान करायचं आहे. आम्ही म्हणतो ना, मधुर कल्पना करतो, कवी करतात की प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात. डोळ्यात डोळे घालून आई आपल्या बाळाच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते. मला छकुला तो अमुक तमुक जे जे काय त्याला न कळणाऱ्या गोष्टी त्याला सांगत असते. परंतु त्या परमात्म्याच्या डोळ्यामध्येही मला बघता आला पाहिजे. त्या नजरेतून जी प्रसन्नता मिळते ना, ती इतर कुठूनही मिळू शकत नाही, कुठूनही मिळू शकत नाही. त्याच्या चरणांकडे बघायचं, त्याच्या चरणांशी शरण राहायचं आणि त्याचा मुखचंद्र बघताना त्याच्या नयनातून ती प्रसन्नता घ्यायची. का हा एकमेव राजीवलोचन आहे. रामम राजीवलोचन. ह्याचं ध्यान करताना ह्याच्या नयनांकडे आम्हाला बघायला सांग. आता ह्याच्यामध्ये एक शब्द येतो, स्पर्धी नेत्रम प्रसन्न. हा स्पर्धा शब्द कशासाठी आलाय बाबू? हा स्पर्धा शब्द रामासाठी नाही आहे, हा मानवासाठी आहे. हा भगवंतच होई कोणासाठी आहे? आम्हाला प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे माझ्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे. पण त्याचबरोबर म्हणता आलं पाहिजे मी कोणासाठी आहे? मी भगवंतासाठी आहे. आम्ही फक्त पहिली बाजू म्हणायला तयार असतो, दुसरी बाजू म्हणायला आम्ही तयार नाही. भगवंत माझ्यासाठी आहे हे आम्हाला मान्य असतं, पण मी भगवंतासाठी आहे हे आम्ही तोंडाने उच्चारायला पण तयार नसतो. आम्हाला भीती वाटते उद्या परमेश्वर बोलावून घेतलं तर काय करा, बदली लगेच व्हायची नाही राजा. जर मला हे खरं व्हायचं व्हावं असं माझ्या आयुष्यामध्ये वाटत असेल की भगवंत माझा आहे, तर पहिल्यांदा मला भगवंताचं व्हायला हवं. ही ती स्पर्धा आहे उमलणाऱ्या कमळातली आणि अस्ताला जाणाऱ्या कमळामधली. मी भगवंताचं आहे म्हणणं आणि भगवंत माझा आहे म्हणणं म्हणजे उमलणारं कमळ. आणि भगवंत माझा आहे मात्र मी भगवंताचं नाही आहे म्हणणं म्हणजे अस्ताला जाणारं कमळ. अस्ताला जाणाऱ्या कमळामधून प्रसन्नता मिळत नाही, काहीही मिळत नाही. मावून जातं, ते विखरून जातं. आम्हाला आमचं जीवन असं हवं आहे का? पुष्प उमलले जे माझे वाहिले तुलाचे, तुला तुझे देता नाही भरून मीच राही. हे तो आम्हाला कोकलून सांगतो की तुला तुझे देता नाही भरून मीच राही. हा त्याचा अनुभव असला पाहिजे ना. मग हे आम्हाला का विश्वास ठेवायला योग्य वाटत नाही? हेच आमच्या जीवनात यायला हवं. म्हणून हे येत नाही म्हणून अस्ताला जाणारं सुकलेलं कमळ आमच्या आयुष्यामध्ये येतं, उमलणारं कमळ आमच्या आयुष्यामध्ये येत नाही. माझ्या जीवनाचं कमळ झालं पाहिजे. माझं जीवन कमळ हे भारतीय संस्कृतीमध्ये पावित्र्याचं, प्रसन्नतेचंच प्रतीक मानलेलं आहे. उमलणारं कमळ हे प्रसन्नतेचं प्रतीक मानलेलं आहे. माझं जीवन असं उमलायला हवं.
आणि त्यासाठीच मला रामाचं ध्यान करायला बुधकौशिक ऋषी सांगतायत. आणि त्यामुळे ते मला सांगतात की कसं ध्यान आहे तर नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. ही स्पर्धा मात्र राम आणि दुसरी कुठली गोष्ट ह्याच्यामधली नाही आहे, तर माझ्या मनात असणारा रामाचा भाव आणि राम ह्याच्यामधली ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा कसली आहे तर माझ्या मनात असणारा देवाबद्दलचा भाव आणि प्रत्यक्ष देव ह्याच्यामधली ही स्पर्धा आहे. प्रत्यक्ष परमात्मा विराट आहे, अपरंपार आहे, अनंत आहे. माझ्या मनातला परमात्मा मी कशा रीतीने बनवतो ह्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरामध्ये छान अगदी 100 लाख रुपयाचा 1 कोटी रुपयाचा टी व्ही आणला. जगात नाही आहे सध्या कुठे सध्या, पण मी आणला समजा. याच्यामध्ये सगळ्या जगभरातली चॅनल्स लागू शकतात असं तुम्हाला सांगितलं गेलं. तुम्ही आणलात, मस्त व्यवस्थित चांगल्या मांडणीवरती ठेवलात वगैरे, त्याची आरती बिरती पूजा सगळं केलं. जोडणी केलीत, जिकडे केबलला म्हणा कुठे म्हणा काय करून घ्यायचं कनेक्शन घेतलं, सगळं तयार आहे. तिकडे सेंटर तयार आहे, सगळं तयार आहे. पण तुमच्या गावची वीजच गेली राजानं, तर कशावर चालवणार आहात? मेणबत्तीवर की काड्याच्या पेटीवर? नाही चालू शकत. सेंटरही आहे, एवढा मोठा 1 कोटी रुपयाचा टी व्ही आहे, बघणारा मी समोर बसलेला आहे, पण तुम्ही मला त्याच्यावर पिक्चर दिसू शकत नाही. मला हे समजलं आहे. ही साधी सुधी गोष्ट आम्ही आयुष्यामध्ये बघतो, आमच्या आयुष्यात आम्ही वापरत मात्र नाही. तो परमात्मा मोठा आहे. टी व्हीमध्ये त्याचं सगुण साकार स्वरूप माझ्यासमोर दिसतंय, पण ते चित्र म्हणजे माझ्या जीवनात घडणारे बदल ते कुठे आहेत? ती इलेक्ट्रिसिटी गायब आहे. पिपा बदलला, चित्र बदलले. इथे आम्हाला तो सांगतोय की तुमच्या जीवनाचं चित्र कधी बदलेल? जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हा. आणि बदलायचं मला स्वतःला म्हणजे काय तर माझ्या मनामध्ये जी माझ्या परमेश्वराविषयीची माझी भक्ती आहे, भाव आहे, माझ्या मनामध्ये मी जी परमेश्वराची मूर्ती तयार केली आहे ती मला बदलायला हवी. म्हणजे काय की परमेश्वर माझं भलं करेल की नाही? मूर्ती भंगली. परमेश्वर मला बघतोय की नाही? मूर्ती भंगली. मी माझ्या घरचं इलेक्ट्रिकचं कनेक्शन वारंवार तोडत राहिलो तर मला टी व्ही किती चांगला असेल दिसणार नाही. तो सगुण साकार रूपात तुमच्यासमोर बसलेला असेल, पण जोपर्यंत तुमची वीज खेळत नाही तोपर्यंत मला त्याची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. पहिल्यांदा मला निश्चिंतपणे ठरवायला पाहिजे की हा इलेक्ट्रिकचा करंट मी जोडणारच, की हा माझा परमेश्वर आहे, हा माझा आणि मी त्याचा आहे, हा माझं कल्याण करण्यासाठीच आहे आणि मी माझं कल्याण करून घेणारच आहे. मी माझ्या जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरा जाईन, पण मला खात्री असेल की संकटात माझ्या मागे, माझ्या आजूला, माझ्या बाजूला, माझ्या पुढे माझा हा बाप्पा असेलच. 108% असेलच. आणि हा प्रेमळ आहे. हा जेवढं प्रेम करतो तेवढं मला ह्याच्यावर प्रेम करता येत नाही आहे. हे पहिल्यांदा मान्य करूया आणि माझं प्रेम अधिक वाढवायचा प्रयत्न करूया. तुमची जात कुठलीही असो राजानं, ह्या परमात्म्याला कधीही फरक पडलेला नाही. तुमचा धर्म कुठलाही असो ह्या परमात्म्याला फरक पडलेला नाही. तुम्ही श्रीमंत आहात की तुम्ही गरीब आहात ह्या परमात्म्याला फरक पडणार नाही. तुम्ही संत आहात की तुम्ही पापी आहात, पतित आहात, परमात्म्याला फरक पडत नाही. आम्ही कितीही पापी असू पण आम्हाला आमचा बापू वारंवार सांगतो की माझं तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे, तर त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. हा परमात्मा खरंच सांगतो राजानं, तुमच्यावर मनापासून तुम्ही कितीही पापी असाल तर तुम्हाला प्रत्येक संधी द्यायला तयार आहे. मात्र मी संधी निवडायला तयार पाहिजे, संधी घ्यायला तयार पाहिजे. विचार करा, बॅडमिंटनचा साधा खेळ चालू आहे, मी हातामध्ये इथे रॅकेट घेऊन उभा आहे, समोर खेळतोय आणि तिथून ते बॅडमिंटनचं शटल इकडे आल्यानंतर मी शांतपणे हातात घेऊन उभा राहिलो, वा आलं आलं पडलं, काय उपयोग आहे मला सांगा? काय क्रिकेटची बॅट घेऊन उभा आहे आणि समोरून बॉलर बॉलिंग करतोय, मग माझी बॅट उचललीच नाही किंवा अशीच वरतीच धरली तर काय होणार आहे? दांडीगुल होणारच आहे ना. मग ह्यात चूक त्या बॉलरची की माझी? मला हे पहिल्यांदा समजलं आहे. आणि म्हणून मला माझ्या मनामधली भगवंताची प्रतिमा जी आहे ती नीट साकार करायला हवी. ती साकार झाली राजानं मनामध्ये की मग तो जो विराट परमात्मा आहे ना त्याचं कनेक्शन माझ्याशी नीट जोडलं जातं. ही जी स्पर्धा चालते, खरा परमात्मा आणि माझ्या मनातला भाव, इथे मला सश्या आणि कासवाची गोष्ट आठवली पाहिजे.
आम्ही लहानपणी आम्हाला शाळेमध्ये गोष्ट सांगितली असते, आघरी आजीने सांगितलेली असते की एक ससा होता आणि कासव होता. यांची म्हणून एकदा स्पर्धा लागते, कोण पुढे जातं. अमुक अमुक ठिकाणी जायचं. ससा आणि कासव एकदम गेट रेडी सुरू करतात. 1 2 3 दोघंही पळायला लागतात. कासव त्याच्या गतीने पळणार बिचारा, ससा त्याच्या गतीने पळतो. ससा पळत सुटतो 2 मिनिटांनी. बघ कासव तर बरंच मागे आहे, आपण जरा आराम करूया. झाडाखाली मस्तपैकी घेतो, डोक्याला काहीतरी आणि झोपून जातो. जागा होतो बघतो अजून कासव आलेलं नाही जवळ, म्हणजे आता आपण जाऊया. मग ससा उड्या मारत मारत जातो तर कासव ह्याच्या आधीच पोचलेलं असतं. अशी परिस्थिती आमच्या जीवनाची असते. ससा म्हणजे आमचे परमेश्वर प्राप्त करण्याचे प्रयत्न आणि कासव म्हणजे आमचं प्रारब्ध. ते नेटाने प्रवास करतच राहतं, ते चालतच राहतं. आम्ही मात्र सशासारखे उड्या मारत जोरात पळतो. परमेश्वराची कृपा प्राप्त झाली, एक टप्पा पार झाला की आम्हाला वाटतं आता मला सगळं मिळालं, मी जरा विश्रांती घेतो. आता कशाला देवाचं नाव घेऊया, थांबू दे. पण ते प्रारब्धाचं कासव चालण्याचं थांबवत नाही, ते मात्र हळूहळू चालत राहतं. माझी डुलकी चालू राहते, माझी डुलकी वाढते आणि मग माझ्या आधी कासव जाऊन पोचलेलं असतं. परमेश्वराची कृपा संपादन करायच्याऐवजी मी फक्त माझे भोग भोगत राहतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परिहरिक रूपे त्याचा नाश आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. ही सशा आणि कासवाची गोष्ट ही पण आमच्या उपनिषदांमधून आलेली गोष्ट आहे. आम्हाला कळलं पाहिजे की मानवाचं प्रारब्ध आणि मानवाचे प्रयास ह्यांची ही स्पर्धा आहे. प्रयास आणि प्रारब्ध ह्यांची स्पर्धा आहे. प्रयास हे परमेश्वराला साक्षी ठेवूनच असू शकतात आणि कासव आपलं चालायचं काम करतच राहतं. आम्हाला परमेश्वर साक्षी ठेवून पळायलाच पाहिजे. मात्र त्यासाठी आवश्यक काय की जागरूक राहणं आणि एक गोष्ट आरामाची मिळाली, आता सगळं चांगलं आहे म्हटल्यावर भगवंताला विसरणं म्हणजे झोप घेणं. तो झोप घेत नाही, आम्ही मात्र झोपा काढतो. ही ती स्पर्धा आहे. नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. आणि ही स्पर्धा निवाडा करते की मला प्रसन्नता मिळणार की नाही मिळणार. हीच प्रसन्नता निवाडा करते. आमच्या जीवनामध्ये आमचे परमेश्वराला प्राप्त करून घेण्याचे प्रयास म्हणजे आमची भक्ती आणि सेवा आणि आमचं प्रारब्ध ह्याची शर्यत सतत चालू आहे, आम्हाला कळलं पाहिजे. आणि ज्या अर्थी मी संकटात आहे त्या अर्थी माझा ससा झोपला आहे आणि माझं कासव पुढे जातच आहे आणि ते जातच राहतं. आम्ही ना कुर्मगती शब्द आम्ही वापरतो, कासवाच्या गतीने. म्हणजे प्रारब्धाचा कुर्म आहे, आम्हाला कळलं पाहिजे. आणि ह्याच कुर्माच्या पाठीवर अमृत मंथन होतं, हे पण आम्हाला कळलं पाहिजे. ह्याच कुर्माच्या म्हणजे कासवाच्या पाठीवरती अमृत मंथन करावं लागतं, ज्यातून विष पण निघतं आणि अमृत पण निघतं. मात्र विष पिण्यासाठी शिव प्रसन्न असावा लागतो आणि अमृत वाटण्यासाठी तो विष्णू प्रसन्न असावा लागतो. मग जो विष्णू आणि शिव एकच आहे, जो हरिहर आहे, तो सद्गुरू जर ठाम उभा असेल माझ्या आयुष्यामध्ये, तर महाविष्णू माझ्या आयुष्यामध्ये ठामपणे उभा असेल, तर मला विषाची भीती नाही आणि अमृतासाठी लाचार होण्याची आवश्यकता नाही. तो मला सगळं द्यायला समर्थ आहे. ज्या अर्थी मी आज अडचणींमध्ये आहे, संकटांमध्ये मला त्रास होतोय, त्याचा अर्थ माझा ससा झोपला आहे आणि माझं कासव मात्र दुप्पट वेगाने पुढेच गेलेलं आहे. मी चुकलोय, मला परत जायला हवं. ह्या टप्प्यापर्यंत तो पुढे गेल्या हरकत नाही, पण मला माहिती आहे खरी ताकद कोणाची जास्त आहे पळण्याची, सशाचीच आहे. म्हणजेच काय की मानवी प्रयास, मानवी परिश्रम हे प्रारब्धापेक्षा जास्त ताकदवान आहेत. कधीही दैवापुढे शरण जाऊ नका. जर स्वतःला बापूचे म्हणवत असाल तर कधीही संकटांना शरण जाऊ नका आणि घाबरू नका. कारण नक्की मनामध्ये ठेवा की मानवाचं प्रारब्ध किती वाईट असेल, पण त्यापेक्षा मानवाचे परिश्रम जास्त ताकदीचे आहेत आणि जास्त चपळ आहेत. कारण तो ससा आहे आणि हे कासव आहे. प्रारब्धाची गती खूप लहान असते. आम्ही आमची गती वाढवत नाही किंवा गती वाढवून एखाद्या टप्प्यावर पोहोचतात आम्ही झोपा काढतो, म्हणून ते प्रारब्धाचं कासव आमच्या पुढे निघून जातो आणि माझ्या अख्ख्या जीवनाला व्याप्त आहे, मला कळत नाही. आम्ही जर खरेखुरे आमच्या या अनिरुद्धाला म्हणू, बापूला म्हणून, जे काय म्हणायचं ते म्हणा, जे काय मला म्हणत असेल, जर खरेखुरे त्याचे असो तर आम्हाला खात्री पाहिजे की माझं प्रारब्ध हे माझ्या प्रयासांपेक्षा कधीही मोठं असू शकत नाही. जर मी माझ्या बापूचं असेल तर. आम्हाला करायचं
नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम म्हणजे काय? तर ही जी स्पर्धा आहे ससा कासवांची, त्यामध्ये सदैव सशाला जागृत ठेवणारा हा राम आहे. नव कमलदल, सदैव आम्हाला नवीन नवीन ताजा तवाना ठेवणारा आमच्या सशाला, म्हणजे आमच्या परिश्रमांना. आणि आम्ही ताजे तवाने कधी राहू शकतो? जेव्हा आम्ही प्रसन्न असतो तेव्हाच. मला सांगा, जेव्हा मनाला मरगळ आलेली आहे, का कोण काय करू शकतो? अर्जुनाची गोष्ट लक्षात घ्या. कृष्ण हा देह सोडून गेला हे कळल्यानंतर ह्या अर्जुनाचं गांडीव धनुष्य सुद्धा काम करेल असता. जो एका वेळेस 10,000 वीरांशी लढू शकत होता, त्याला फक्त 12 भोरटे चोय येऊन मारतात, चोपतात आणि त्याची सगळी संपत्ती घेऊन निघून जातात. ही अर्जुनाची गोष्ट आहे. ज्या क्षणी भगवंत निघून गेला त्याच्या आयुष्यातला, ज्या क्षणी त्याचं मन दुःखाने ग्रासलं गेलं, त्या क्षणी त्याचं शौर्यही त्याला सोडून गेलं. आम्ही या कथा नुसत्या वाचायच्या, टीव्हीवर वया सोडून द्यायच्या यासाठी नाही आहे, ते आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला प्रसन्नता हवी, आणि त्या प्रसन्नतेमुळेच आमच्या शोकाचा नाश होतो, आमच्या खेदाचा नाश होतो, आमच्या खंताचा नाश होतो, आमची खंत निघून जाते. साई चरित्रामध्ये हेमाडपंत लिहितात, म्हणजे साईबाबा सांगतात, साईबाबांचे तोंडीचे शब्द आहेत. बैसा आता सोडी खंत, खंत न करीती विचारवंत, झाला तुझ्या भोक्तृत्वांत, शिल्डीत पाय टाकता. ह्या द्वारकामध्ये तू पाय टाकलायस, तर आता शांतपणे बस. खंत न करीती विचारवंत, शांतपणे बस. याचं असं कामधाम सोडून बस नाही, उलट जोराने परिश्रमाला लाग. जर या साईंच्या पायाशी आलेला आहेस, दाखवा दाखवा ऐसा कोणी. साईनाथांनी स्वतः उच्चारलेले शब्द आहे, माझी शरण आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. अरे काय जबरदस्त दाखवले शब्दामध्ये, मला सांगा. आम्ही त्याचा अनुभव घेतो, पण अनुभव घेऊन आम्ही परत विसरतो आणि झोप काढतो. आमचं प्रारब्धाचं कासव पुढे चाललंय. ही स्पर्धा थांबवायला हवी, कारण ही स्पर्धा खरं नाहीच आहे. तुम्हाला परमेश्वराने मानव बनवलंय म्हणजेच तुमचे परिश्रम हे सशाचे आहेत, तुमची भोगयोनी नाही आहे. बाकीच्या प्राणी, सगळे प्राणी मात्र मनुष्याकडून ही भोगयोनी आहेत. फक्त आपले भोग भोगण्यासाठी त्यांना कुठलेही प्रयास करता येत नाहीत, आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलता येत नाही. म्हणजे काय? त्यांचे परिश्रम कासव आहे आणि त्यांचं प्रारब्ध हा ससा आहे. मानवासाठी मात्र त्याचे परिश्रम हा ससा आहे आणि त्याचं प्रारब्ध हा कासव आहे. पण आम्ही प्राण्यासारखे वागतो, आम्ही जनावरासारखे वागतो, म्हणून आमच्या बाबतीत पण उलटं घडतं. आमचे परिश्रम कासवासारखे राहतात आणि आमचं प्रारब्ध सशाच्या गतीने पुढे जातं. ही स्पर्धा रिव्हर्स करा, बंद करा, थांबवा. ससा हजारो मैल पुढेच निघून जाऊ दे ना, कासवाला चालू दे, काय चालायचं ते. आम्ही मात्र त्या कासवाकडे बघत मागे मागे रेंगाळून कासव पुढे निघून जातो. अरे जिथे तुलनाच नाही अशी स्पर्धा आहे. पण कधी? जेव्हा मला ध्यान रामाचं असेल तेव्हा. मी प्रसन्न जेव्हा कधी होईल? जेव्हा मी त्या रामाच्या प्रसन्नतेचं पान करीन तेव्हा. नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. आणि पुढचा शब्द सगळ्यात सुंदर आहे, नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, वामांकारूढ सीता मुख कमल मिलल्लोचन. आज मी हा शब्द घेणार नाही आहे, पण तिथेही कमल शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, वामांकारूढ सीता मुख कमल मिलल्लोचन. तिथेही डोळ्यांचा संबंध आहे, लोचन आणि मुखकमल पण आहे. पण कोणाचं? तर सीतेचं. कारण रामाची प्रसन्नता म्हणजे सीता, हे आम्हाला कळत आहे. ह्या सर्व जगाची ती क्रियाशक्ती आहे. ही वामांकारूढ काय आहे? हिचं मुखकमल मिललोचनम म्हणजे तिच्या नजरेला नजर लावून असलेला कसा आहे हे आम्हाला कळायचं आहे. पुढच्या वेळेस आम्हाला बघायचं आहे. नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम हा राम, वामांकारूढ सीता मुखकमल मिललोचनम कसा आहे आणि काय, कुणासाठी. हरिओम.